नवी जन्मे नवी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मनी स्वानंदी सोबत बोलत असतो. तेव्हा आता मनी सांगत असतो की हे बघ, तू आता जे एबॉर्शन केलं नाहीये याबद्दल तू कुणालाही सांगायचं नाही. आता हे फक्त आपल्या दोघांमध्ये ठेवायचं. तेव्हा आता स्वानंदी म्हणते, पण का बरं मनी सर? हे पहा, जेसीला आणि ऑर्डन मॅडमला हे माहीत झालं पाहिजे. दुसऱ्या कोणाला नाही कळलं तरी चालेल, पण मी जेसीला आणि ऑर्डन मॅडमला हे सांगेल. तेव्हा स्वानंदी म्हणते, पण मनी सर, मी सगळ्यांपासून का लपवू? कारण काही दिवसांनी तर माझं पोट दिसणारच आहे आणि सगळ्यांना कळणारच आहे की मी प्रेग्नंट आहे. तेव्हा मनी म्हणतो, स्वानंदी ते ठीक आहे, पण आपल्याकडे 2 महिने आहेत आणि आपण त्या माणसाला सापडू शकतो आणि या 2 महिन्यातच आपल्याला त्याचा शोध लावायचा आहे आणि त्यासाठीच हे कोणालाही कळता कामा नये. तेव्हा स्वानंदी म्हणते, ठीक आहे मनी सर, मी याबाबत कुणालाच काही सांगणार नाही. तेव्हा त्या मनी स्वानंदीला हॉस्टेलवरती सोडतो आणि स्वानंदीला स्वतःची काळजी घ्यायला सांगतो. स्वानंदी आता हॉस्टेलमध्ये पोहोचते तेवढ्यातच समोरून ऑर्डन मॅडम येतात आणि ऑर्डन मॅडम स्वानंदीला विचारू लागतात की तुझी तब्येत कशी आहे स्वानंदी, तू बरी आहेस ना? तेव्हा स्वानंदी मॅडमला सांगते की मी बरी आहे. तेवढ्यातच इकडे ती संचिताची मैत्रीण उभी असते आणि ती संचिताला सगळ्याच खबर देत असते. तेव्हा ती त्या दोघींच्या गप्पा ऐकत असते. स्वानंदी पाहते की ती मुलगी गप्पा ऐकत आहे. त्यानंतर स्वानंदीचं लक्ष त्या मुलीकडे जातं. स्वानंदीच्या लगेच लक्षात येतं की मनी सरांनी सांगितलं आहे की हे कुणालाच कळता कामा नये. तेव्हा तर स्वानंदी मॅडमला म्हणते की मॅडम, मी खूप थकली आहे आणि मला थोडा आराम करायचा आहे. मी तुमच्या रूममध्ये आराम करू शकते का? तेव्हा ऑर्डन मॅडम म्हणतात, ही काय विचारायची गोष्ट झाली का? चल आता तू आराम कर. असं म्हणत आता स्वानंदी मॅडम सोबत त्यांच्या रूममध्ये जाते. इकडे मात्र सुजित हा स्वानंदीच्याच भासात असतो. सुजित त्याच्या ऑफिसमध्ये असतो आणि सुजित आता असे सगळे भास पाहत असतो की स्वानंदी त्याच्या ऑफिसमध्ये आली आणि त्याने छान मस्त तिचं स्वागत केलं. नंतर तिच्यासाठी केबिन देखील बनवली आणि तिला तिच्या केबिनमध्ये पण घेऊन आला. तिला तिच्या चेअरवरती बसवलं आणि हे पाहून स्वानंदीला खूप जास्त आनंद झाला आणि स्वानंदीने त्याला आनंदाने मिठी मारली. हे सगळं त्याला दिसू लागतं, पण असं काहीही झालेलं नसतं. सुजित याच भासात रमलेला असतो. इकडे संचिताला मात्र तिच्या फ्रेंडचा कॉल येतो आणि ती सांगते की स्वानंदीने फायनली अबॉर्शन केलं आहे. हे संचिताला ऐकून खूप जास्त आनंद होतो. संचिता तर उड्याच मारू लागायला लागते आणि पळत पळत ती सुजितकडे जाते, कारण तिला खूप जास्त आनंद झालेला असतो. आणि सुजित म्हणतो की काय झालं आहे संचिता? तेव्हा संचिता सांगते की फायनली स्वानंदी ही ऑफिसमध्ये येणार आहे. तेव्हा सुजित म्हणतो, हे तुला आज कळालं आहे का? हे तर आपलं 2-3 दिवसापासून चाललेलं आहे. मग तुला आज का आनंद होत आहे? तेव्हा ती सांगते की ते मला आज रिअलाईज झालं, म्हणून मला एवढा आनंद होत आहे. इकडे स्वानंदी मात्र ऑर्डन मॅडमला सांगत असते की मॅडम, मी अबॉर्शन नाही केलं, कारण मनी सरांचं असं म्हणणं होतं, त्यामुळे मी विचार केला की खरंच मी अबॉर्शन नाही केलं पाहिजे. तेव्हा ऑर्डन मॅडम म्हणतात की मला पण असंच वाटत होतं, पण माझा निर्णय मी कसा तुझ्यावर थोपू हे मला समजत नव्हतं. पण जे काही केलं स्वानंदी, ते तू चांगलंच केलं आहे आणि यात सगळ्यात मी तुझ्या सोबत आहे. त्यावर स्वानंदी म्हणते की पण मनी सरांनी सांगितलं आहे की हे कोणालाच कळता कामा नये. मी त्यांना सांगितलं आहे की मी जेसीला आणि ऑर्डर मॅडमला सांगेल, बाकी कोणालाही सांगणार नाही. इकडे या बोलत असताना बाहेर एक मुलगी ओरडत ओरडत हॉस्टेलमध्ये आत येते आणि तेव्हा आता सगळेच बाहेर येतात. का ती मुलगी ओरडत आहे हे पाहण्यासाठी सगळेच बाहेर येतात. ऑर्डर मॅडम तिला विचारू लागतात की तू हॉस्टेलमधलीच आहे ना, नवीन ॲडमिशन? तेव्हा तर ती मुलगी म्हणते, हो मी नवीन ॲडमिशन आहे आणि माझं नाव फातिमा आहे. तर मी बाहेर गेली होती आणि येताना मी ज्या रिक्षेत आले ना, तो रिक्षावाला माझा पाठलाग करत आहे आणि त्यामुळेच मला भीती वाटत आहे. प्लीज मला कोणीतरी वाचवा, असं मॅडमला ती म्हणत असते. तेव्हा मॅडम म्हणतात की कुठे आहे तो? तेवढ्यातच तो रिक्षावाला समोर येतो आणि ती मुलगी आता त्या सगळ्यांना दाखवते की तोच रिक्षावाला माझा पाठलाग करतोय. आता तो रिक्षावाला त्या मुलीच्या नावाने ओरडत असतो, ए मुली, ए मुली म्हणत. तेव्हा आता हॉस्टेलमधल्या मुली बाहेर येतात आणि त्या रिक्षावाल्याला जोरदार झाडूने मारू लागतात. त्या मुली रिक्षावाल्याचं काहीच ऐकून नाही घेत आणि त्याला मारतच राहतात. तेव्हा आता मॅडम म्हणतात की मारायचं थांबवा, नेमकं तो काय बोलतोय ते तरी ऐकून घ्या. तेव्हा आता तो माणूस सांगू लागतो की या मुलीची माझ्या रिक्षामध्ये पर्स विसरली, म्हणून म्हटलं त्या मुलीला देऊन टाकावं, म्हणून मी तिचा पाठलाग करत होतो, पण तिने काय माझं ऐकलंच
केलंच नाही आणि तुम्ही काहीही न ऐकून घेता मला मारायला लागलात. हे साफ चुकीचं आहे. आता मी तुमची कंप्लेंटच करतो," असं म्हणत असतो तो रिक्षावाला. तेव्हा आता मॅडम म्हणते, "या सगळ्यांकडून मी माफी मागते. खरं तर तुम्हाला खूप लागलं आहे. तुम्हाला दवाखान्यात जाण्यासाठी पैसे देऊ का?" तेव्हा तो माणूस म्हणतो, "नाही, नाही, नको." फातिमा आता त्या रिक्षावाल्याची माफी मागते आणि त्या रिक्षावाल्याला म्हणते, की "आज तुमच्यामुळेच मुली सेफ आहेत." तेव्हा आता सगळ्याच मुली हसू लागतात. त्या मुली म्हणतात, की "खरंच ही कशी आहे ना मुलगी? हिच्यामुळे आपण त्याला खूप मारलं." तेव्हा आता जेसीचं लक्ष हे स्वानंदीवरती जातं. तेव्हा स्वानंदीला विचारू लागते, की "तुझी तब्येत बरी आहे ना? मी तुला आल्यापासनं विचारलंच नाही. सॉरी गं स्वानंदी, माझ्या लक्षातच नाही." नंतर मात्र स्वानंदी आणि जेसी त्यांच्या रूममध्ये बोलत असतात. तेव्हा आता स्वानंदी जेसीला सांगू लागते, की "जेसी, मी अबॉर्शन नाही केलं." तेव्हा आता ती स्वानंदीला म्हणते, की "काय, तू अबॉर्शन नाही केलं?" तेव्हा आता स्वानंदी म्हणते, "हो जेसी, मी अबॉर्शन नाही केलं." तेव्हा आता जेसी म्हणते, "ठीक आहे, तू जे काही करशील मी तुझ्या सोबत आहे." स्वानंदी सांगू लागते, की "मला अशा निष्पाप बाळाला नाही मारायचे. मी एवढं मोठं पाप नाही करू शकत." असं बोलत असताना लगेचच बाहेर संचिता आणि संचिताची मैत्रीण येतात. स्वानंदीने जेसीला पण सांगितलं, की "हे फक्त आपल्या दोघींमध्येच ठेवायचं, हे कुणालाही कळता कामा नये." जेसी म्हणते, "ठीक आहे." तेव्हा तर जेसी दरवाजा उघडते आणि त्या दोघींना बोलते. तेव्हा संचिता म्हणते, की "मला स्वानंदीला भेटायचं आहे." तेव्हा आता जेसी म्हणते, की "खरंच तुला स्वानंदीची किती काळजी आहे ना." पण संचिता, "सॉरी हां, स्वानंदी आत्ता झोपली आहे आणि ती खूप थकली आहे अगं. तिला आरामाची खूप गरज आहे. तू समजू शकतेस ना?" तेव्हा संचिता म्हणते, "ठीक आहे, तू तिला सांग की मी आली होती." तेव्हा आता जेसी म्हणते, "ठीक आहे." असं म्हणत आता त्या दोघी तिथून निघून जातात. इकडे दुसऱ्या दिवशी सुजित स्वानंदीचं तिच्या ऑफिसमध्ये स्वागत करतो. स्वानंदी ही सुजिता म्हणत असते, की "खरंच सुजित सर, हे सगळं कशासाठी? प्लीज असं काहीही नका करू." पण सुजित स्वानंदीचं काहीही ऐकून घ्यायला तयारच नसतो. सुजितने स्वानंदीची ऑफिसमध्ये येण्यासाठी पूर्णच तयारी केली. स्वानंदीला ओवाळण्यासाठी सुद्धा ताट रेडी होतं. स्वानंदीवर येताना तर फुलं फुलं देखील फेकतात आणि संचिताला पुष्पगुच्छ देखील द्यायला लावतो. तेव्हा आता संचिता स्वानंदी ऑफिसमध्ये आली आहे म्हणून तिला हग करते आणि स्वानंदीच्या कानात बोलते, की "सुजित सरांना कळू देऊ नको की तू ॲबॉर्शन केलं आहे आणि तू प्रेग्नेंट आहे." तेव्हा आता स्वानंदी मान हलवते. सुजितने तर तिच्यासाठी स्पेशल केबिनसुद्धा बनवलेलं असतं. तेव्हा आता त्या केबिनचं नेम प्लेट हे सुजित स्वानंदीला दाखवतो. तेव्हा स्वानंदी म्हणते, की "सुजित सर, प्लीज हे कशासाठी? मी तर फक्त इथे कामासाठी आले आहे ना, मग केबिन कशासाठी?" तेव्हा सुजित तिचं काहीच ऐकून घेत नाही. सुजित तिला म्हणतो, की "तू अगोदर आत चल." तेव्हा आता सुजितने इकडे रिबन बांधलेली असते. तेव्हा सुजित तिच्या हातात कात्री देतो आणि ती रिबन कट करायला सांगतो आणि स्वानंदीला त्या केबिनमध्ये घेऊन जातो. आणि सुजित हा स्वानंदीला म्हणतो, की "फायनली तू ऑफिसमध्ये आलीस. मला खरंच खूप आनंद होतोय." आणि सुजित आता तिला त्या चेअरवरती बसवतो. पण स्वानंदीला मात्र कसं तरी होत असतं. तिला वाटतं, की एवढं सगळं कशासाठी? तेव्हा ती विचारत असते, पण सुजित म्हणतो, की "तू हे डिझर्व करत आहे स्वानंदी, म्हणूनच हे सगळं मी तुझ्यासाठी केलं आहे." आता येणाऱ्या भागात सुजित हा स्वानंदीला त्या चेअरवरती बसवतो आणि आनंदाच्या भरात ती चेअर खूप जोरजोरात गोल फिरवू लागतो आणि त्याचा आता स्वानंदीला प्रेग्नन्सीमुळे खूप जास्त त्रास व्हायला लागतो आणि हे सगळं मनी बाहेरून पाहत असतो. तेव्हा मनीच्या लक्षात येतं, की यामुळे स्वानंदीला त्रास होत आहे. तेव्हा मनी आता सुजितला गोल फिरवताना थांबवतो आणि हा फुल एपिसोड इथे संपतो. खरं तर आमच्या पहिल्या चॅनलला काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आल्यामुळे चॅनल दिसू नाही शकत आणि त्यामुळेच आता सगळेच येणारे एपिसोड तुम्हाला या चॅनलवरती नक्कीच पाहायला मिळेल. त्यासाठी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा.